हॅलो मंडळी, कसे आहात सर्व? मी कविता फ्रॉम नागपूर. तर आज मॉर्निंगला वेदरचा असा काही हाल होता. मला तुम्हाला आवडेल असा, पण माझ्या सासूबाईंसाठी बिलकुल बॅड वेदर. कारण त्यांनी नेक्स्ट डे मक्याचे पापड करायचे म्हणून आदल्या रात्री सगळी तयारी करून ठेवलेली होती. पीठ शिजवून ठेवलेले होते. प्लॅन असा होता की सकाळी लवकर म्हणजे 7ला आपण पापड लाटायला बसायचं आणि 10च्या आत म्हणजे ऊनवाडीच्या आत लवकरात लवकर आपले पापड झाले पाहिजे असा टार्गेट ठेवायचा. पण सूर्यदेवाची एंट्री काही झाली नाही आणि आमचे काम तसेच राहून गेलं. पापड करायचे म्हणून घरातले काम फटाफट निपटवून घेतले आणि मस्तसा चहा बनवला. चहा आणि खारी खाता खाता सूर्यदेवाची वाट बघत बसलो आणि मंडळी चमत्कारच झाला. 8-8:30च्या दरम्यान थोडा आभाळ मोकळं झाला आणि सूर्यदेवाचं आगमन झालं. मग काय, याचीच तर आम्हाला वाट होती. पटापट आम्ही पापड लाटायला घेतले. मी आणि आईने पटापट पापड लाटले आणि मावशीला दिले. मावशींनी साडीवर पसरवले. 10पर्यंत कामं संपवण्याचा टार्गेट आमचा 12:30पर्यंत लांबला, पण आमचं काम तरी पूर्ण झालं. माझ्या अवतीभोवती ग्रीनरी असली की मला खूप छान फील होतं. मन अगदी प्रसन्न वाटतं. तुम्हीही ग्रीनरी लवर असाल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर इथे फॅमिली सभा भरलेली होती अजित पवारांच्या प्लेन क्रॅश घटनेची चर्चा करत. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय.